सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी। गुरुपौर्णिमेच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याची जोरदार चर्चा रंगली। याच दिल्ली दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदेंनी दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे। दरम्यान दिल्ली दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या चर्चेवर केंद्रीय नेत्यांची दिल्लीत चर्चा केल्याची माहिती मिळते। तसंच दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मराठी मतांमध्ये किती फरक पडू शकतो आणि युतीला त्याचा किती जागांवरती फटका बसू शकतो यावर देखील चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। दरम्यान राज ठाकरेंसोबत शिंदेंच्या शिवसेनेसोबतच्या युती संदर्भात खलबत देखील झाली। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावेळी सोबतच ठाकरे बंधूं व्यतिरिक्त इतर कुठल्या नेत्यांना सोबत घेतल्यास मराठी मतांचं विभाजन होईल, हिंदी मतदार महायुती मागे उभा राहील का, अशा विविध मुद्द्यांवरती चर्चा झाल्याची माहिती मिळते। या संदर्भात बोलूया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्या सोबत आहेत। किशोरीताई, स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये। उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार म्हटल्यावर आता दिल्लीमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत। एकनाथ शिंदे दिल्लीत गेले होते, काय प्रतिक्रिया? कायम महाराष्ट्रामध्ये ही ताकद आहे की दिल्लीच्या लोकांना घाम फोडण्याची ताकद या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि या महाराष्ट्राच्या लोकांमध्ये आहे। मराठी माणसं एक होत आहेत म्हटल्यानंतर ज्यांनी बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही उठाव केला आणि तो उठाव म्हणजे न्याय देण्यासाठी मराठी माणसाला केला असं म्हणणाऱ्यांची वेळ आली की मराठ्यांमध्ये कशी फूट पाडायची आणि हिंदी मतांची मोठ कशी बांधायची याची खलबत चालली होती। महाराष्ट्राला दिल्लीकडनं काय मिळणार, महाराष्ट्र दिल्लीकडनं कशी सुबत्ता घेऊन महाराष्ट्रासाठी सुबत्ता घेऊन येणार याची खलबत नव्हती। महाराष्ट्राच्या मराठी माणसाला कसं तोडायचं। आता राज आणि उद्धवजी एकत्र झाले आहेत। राजसाहेबांचं आणि उद्धवजींचं मनोमिलन हे फारसं एसएनसी ग्रुपला अजिबात रुचलेलं नाही आणि हे सिद्ध झालं की तुम्ही आतापर्यंत मला धनुष्यबाण दिलात, तुम्ही आतापर्यंत मला शिवसेनेचं नाव दिलात, आता तुम्हीच माझे मायबाप, बाळासाहेबांचा कशाला फोटो लावता? हे तुमचे मायबाप हे सिद्ध अनेकदा केलात आणि आता तर अगदी जोरात, कारण महाराष्ट्राच्या हिताची खलबत संविधानाचे नियम सभागृहात बनत असताना एक उपमुख्यमंत्री कोणालाही न सांगता दिल्लीत जातात। याचा अर्थ काय? महाराष्ट्राच्या जनतेला आता कळून चुकलंय। 150 रुपये 1,500 रुपये देऊन महिलांना बहिणींना विकत घेतलं। आता तसं मराठी माणसावर कशी कुऱ्हाड घालायची आणि हिंदी भाषिकांना कसे एकत्र आणायचे आणि स्वतःचं राजकारण कसं टिकवायचं या सगळ्या गोष्टीची खलबत आहेत। महाराष्ट्राच्या हिताची खलबत नाही। आणि महाराष्ट्र तर सर्वांपेक्षा मुंबईतच सगळ्यात जास्त कर रूपाने पैसे गोळा करून देतं। म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्र जो आम्ही आधीपासूनच म्हणत होतो, आता त्याच्यावरती शिक्कामोर्तब झाला की महाराष्ट्र गुजरातला कसा द्यायचा, मुंबई कशी द्यायची या निवडणुकीत पक्क करणार आहेत। बरं किशोरीताई, काल गुरुपौर्णिमा सुद्धा होती आणि गुरुपौर्णिमेचा योग साधत एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये गेले होते आणि त्यातच आता महायुतीला थोडी धास्ती वाटते का आता ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर? धास्ती तर नक्कीच वाटणार आहे, कारण मराठी आणि बाकी आदर भाषिकही म्हणजे आणि परत ते करू नयेत हे आदर भाषिकही आज मराठी लोकांबरोबर आहेत। कारण अनेकांचे उद्योगधंदे एकत्र मिळून वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आम्ही एकत्र आहोत, त्यामुळे नक्कीच ते आहे। आणि दिल्लीला धास्ती वाटण्या एवढं महाराष्ट्र कायम काम करत आलेली आहे। पण आता आमच्यातलेच ज्याला त्यांना म्हटल्यानंतर जो राग येतो त्या गोष्टी करून झालेल्या आहेत आणि का केल्या आता ते कळतंय। मुंबई आणि महाराष्ट्र गुजरातला देऊन टाकायचंय बस, आणि आमचं राजकारण पिढ्यानपिढ्या चालवायचंय। बाकी महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी अजिबात नाही। हिंदी मतदार महायुती कशी टिकेल, हिंदी मतदाराला घेऊन माझं राजकारण कसं टिकेल, मराठी महाराष्ट्र मुंबई
ह्यांच्या पटलावर आता ते नाही. बरं. किशोरताई, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत. तर एकनाथ शिंदे यांचा कालचा दिल्ली दौरा हा चर्चेला जातोय, कारण त्यांनी पक्षश्रेष्ठींची त्याचसोबत भाजपच्या नेत्यांची दिल्लीमध्ये जाऊन भेट घेतली आणि काय जे मुद्दे त्यांच्या भेटीमध्ये होते हे देखील चर्चिले जात आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू आहे.